जगायचं कसं आहे कुत्र्यापासून तर मांजरीला पण माहित आहे, पण जिंकायचं कसं हे फक्त सिंहालाच माहित असते. म्हणून तर सिंहाला जंगलाचा राजा म्हणते. जर तुम्हाला पण राजावानी जिंदगी जगायची असेल तर तुम्हाला पण सिंहावानीच वागावे लागेल. तर मी राजरत्न आणि तुम्ही बघत आहात राजरत्न बुक जर्नी. तर आज आपण अशाच एका गोष्टीवर हे सांगणार आहोत की जगायचं कसं, हाऊ टू विन, जिंकायचं कसं. तर कसं जिंकाव हे काही मोजक्याच लोकांना माहित असते. तर तुम्ही एका त्या लांडग्यावाल्या मुलाची तर गोष्ट ऐकलीच असेल. ते म्हणते हर वेळेस तो जंगलात आणि बकरा चारायला नेते आणि तो म्हणत असते झाडावर चढून लांडगा आला, लांडगा आला. आणि लांडगा तिथं नसते. तर त्याचे गाववाले जमा होते आणि म्हणतात कुठे आहे लांडगा. तर तो मुलगा जोर जोरात हसून म्हणते मी तर तुमची मजाक करतो, तो लांडगा आलाच नाही. असं दोन तीन खेप होते. पण मग तिसरा खेप खरंच लांडगा येतो आणि तो म्हणतो लांडगा आला, लांडगा आला. पण तेव्हा त्याची गोष्ट कोणीच ऐकत नाही, कारण की त्यांना वाटते हा आपल्यासोबत नक्कीच गंमत करत असेल. तर हे तुम्ही नक्की लक्षात घ्या की खोटं कधीच बोलू नये. खोटं बोलल्यानं जे आपण खोटं बोललो त्याच्यातनी आपणच फसू आणि एक खोटं लपवायसाठी आपल्याला 100 खोटं बोलावे लागेल. तर तुम्ही हे नक्कीच ध्यानात घ्या, खोटं कधीच बोलू नये. तर आपण आता आपल्या स्टोरी लाईनवर सुरुवात करूया. तर आपल्याला तर विजेता काही वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात. त्यांच्या गोष्टी अशा वेगळ्या प्रकारे असतात की त्यांच्या ते गोष्टी करून पण आपल्याला स्वतःच विश्वास नाही होत की त्यांनी कसं केलं. त्यांच्यासाठी इम्पॉसिबल पण पॉसिबल असते. तर आपण अशा गोष्टी केल्या पाहिजेत की जे पॉसिबल असल्या पाहिजेत, कारण आपल्याकडून ते इम्पॉसिबल गोष्टी करणं होणार नाही. तर याच्यानं आपण पॉसिबल गोष्टी कराव्याच लागेल आणि पॉझिटिव्ह विचार करावा लागेल. तर तुम्ही नक्की आमचा व्हिडिओ बघा आणि याच्यानंतर मी पुढचा व्हिडिओ पण राजरत्न बुक जर्नी युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे. तर आपल्या जीवनाचा एक काही ना काही एम असते की मी मोठा होऊन IAS अधिकारी बनेन, कोणी कलेक्टर बनेन, कोणी डॉक्टर बनेन, कोणी इंजिनियर. आपलं एम तर नक्कीच असते, पण त्या एम मध्ये आपण कसं जिंकावे हे कोणालाच माहित नसते. सर्वांना वाटते की मी अभ्यास करून जिंकेन, पण अभ्यास करून जिंकणे हे पण एक सोपा मार्ग आहे. पण अभ्यास कसा सोपा करावा आणि अभ्यासातनी मन कसं रमवावं हे पण सर्वांना आलं पाहिजे. तर चला आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं मन अभ्यासात कसं रमवावं आणि आपण कसं जिंकावं. तर चला आपला व्हिडिओ सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपण पाहून घेऊ की काही लोक खूप खोटे बोलतात आणि एके दिवशी त्याच्या खोट्या बोलण्यामुळे ते स्वतःच त्याच्या खोटे बोलण्यात फसते. कोणाची त्यांच्यावर उधार असते, तर कोणी त्यांना खूप मारते. त्याच्या जीवनात दुःख असते, पण त्या दुःखातून कसं समरण करायचं आणि कसं आपण जिंकायचं तर हे तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. तर तुम्ही एडी जाकू नाव नक्कीच ऐकलं असेल, कुठे ना कुठे तर ऐकलंच असेल. तो या पृथ्वीवरील सर्वात आनंदी माणूस. तो एवढा आनंदी होता की त्यांना तो जेलात होता तेव्हा त्याला घासपूस खायला भेटायची, तरी पण तो आनंदाने खायचा. त्याच्यासारखं आपण पण वागलं पाहिजे, कारण की किती दुःख आलं ना तर त्याला हसूनच पार करायचं. कारण की दुःख हे वाऱ्यासारखं येते आणि वाऱ्यासारखं जाते. तसं सुख पण वाऱ्यासारखं येते आणि वाऱ्यासारखं जाते. ज्याला मोठा माणूस बनायचं आहे ना त्याला खूप संघर्ष करावाच लागते. त्याला संघर्ष केल्याशिवाय काहीच हे नाही. तर संघर्ष केल्याशिवाय काहीच आपल्या जीवनाचा एमच नाही बनू शकत. संघर्ष केलाच पाहिजे. जर ठोकरे बसलीच नाही तर कसं त्याची आग कशी समजणार हे तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. तर जर आपल्याला लागलं तर त्याची आग आपल्याला होते, पण जर दुसऱ्याला लागलं तर त्याची आग आपल्याला होत नाही. कारण का बरं त्याची आग आपल्याला का नाही होत? तर हा निसर्गच आहे. हा निसर्गाचा खेळ आहे. स्वतःच करावे लागेल, दुसरं करणार नाही. तर हाच निसर्गाचा खेळ आहे. तर मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तर एक फुगेवाला असते. तो एका शाळेच्या समोर फुगे विकत असते. पण त्याचे फुगे पहिले तर खूप विकायचे, पण आणखीन मग थोड्या वेळाने थोड्या दिवसाने काही महिन्याने
त्याचे फुगे विकणं कमी झाले आणि मग त्याने एक युक्ती लढवली आणि त्या फुग्यातनी त्यांनी हिलियम गॅस भरला. तर मग हिलियम गॅस भरला तर त्याचे फुगे ले चालत होते आणि सर्वजण त्याचे चितले फुगे घेत होते. तर त्यांनी काय केलं की ते फुगे कानी वेगवेगळ्या कलर मध्ये आणले. कोणचा काळा रंग, कोणचा निळा रंग, कोणचा हिरवा रंग. तर असे करत करत कानी त्याने खूप रंगाचे फुगे जमा केले आणि ते हिलियम गॅसने भरून ते त्याची एक ट्रिक होती. नेहमी कानी तो एक फुगा घ्यायचा आणि आकाशात सोडायचा. ते आकाशातला फुगा पाहून लेकरकांनी त्याचा अट करायचे, जिद करायचे आणि त्याचे माईबाप त्याला ते फुगा घेऊन द्यायचे. तर मग असं करत करत त्याला खूप दिवस झाले आणि एके दिवशी कानी त्याला एक आभास झाला की माझं पोट कोणतरी ओढत आहे. जेव्हा त्याने खाली पाहिलं तेव्हा त्याला कानी एक छोटासा मुलगा दिसला. तो मुलगा त्याला म्हणाला, हे सबन फुगे उडत आहेत का, तो काळा फुगा उडेल का? तर मग तो फुगेवाला माणूस म्हणाला, हा कोणचा पण फुगा उडू शकते, कारण की त्याच्या कलरवर डिपेंड करत नाही की ते उडेल का नाही उडेल. त्याच्या अंदर काय आहे यानं समजते की तो उडेल का नाही उडेल. याचा अर्थ असा आहे की समजा आपण आहोत त्याच्या कलरवर डिपेंडच करत नाही. कोणाचा रंग काळा, कोणाचा सावळा, कोणाचा गोरा, रंगावर काहीच डिपेंड करत नाही. जर स्वतःच्या मनात विश्वास असला तर आपण पुरी दुनिया पण जिंकू शकतो. हे तुम्ही ध्यानात घ्या. स्वतःवर विश्वास पाहिजे. स्वतःवर विश्वास नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. जिंदगीतनी आपला काही एमच नसेल तरी पण आपण काही करू शकणार नाही. आपल्याला आपण एकदम शांततेत राहायला पाहिजेत आणि मेडिटेशन दररोज केलं पाहिजे. आपण काही लोक कसे करतात की असे म्हणतात मी हे करीन ते करीन, पण ते काहीच करत नाहीत. कारण की ते फक्त मनासारखे असतात की मी हे करीन ते करीन. मी त्याच्यावर तुम्हाला एक थॉट सांगतो. चंद्राच्या शीतल छायेत त्याने निद्रा घेतली आणि सूर्यस्नानाचा आनंदही लुटला आणि हे करीन ते करीन म्हणत आयुष्य जगला आणि एके दिवशी काही न करता त्याचा ग्रंथ आटोपला. हे अशा ओढी आहेत ज्याने आपलं मन भरून येते. त्या ओढीचा अर्थ असा आहे की समजा कोणी धरून घ्या, मी धरून घ्या की मी माझ्या घरच्याला म्हटलं मी हे करीन, मोठा होऊन बंगला घेईन, असं करील तसं करील, पण एके दिवशी माझा ग्रंथ आटोपलाच. मी एके दिवशी मरणारच आहे आणि मी काहीच न करता मरणार आहे. तर तुम्ही असा विचार करून चाला की मी काही ना काही करणारच, नक्कीच करणार. आपल्या माइंड मध्ये एकदा माइंडसेट झालं की मी करणार, तर मी नक्कीच करणार. आणि आपण समजा विचार केला की मी करणार नाही तर आपल्याकडून ते जिंदगी भर होणार नाही. असा विचार करून चाला की ते अशी कोणतीच गोष्ट नाही जे आपल्याकडून शक्य होणार नाही. जे गोष्ट शक्य नाही ते तर पहिले करा आणि जे आपल्याकडून शक्य होऊ शकते ते शक्य करा. जे आपण कधी पण निगेटिव्ह विचार केला नाही पाहिजे. हर वेळेस पॉझिटिव्ह विचार करा, कारण पॉझिटिव्ह विचाराने आपली मेमरी पॉवर पण वाढते. आणि तुम्ही जास्तीत करून पुस्तकं वाचत राहा. पुस्तकाने आपले माइंडसेट एकदम स्ट्रॉंग होते आणि आपल्याला मेमरी पॉवर पण वाढते. मेमरी पॉवर वाढवायसाठी खूप चांगले पुस्तक आहेत. लक्ष्य UPSC, साधू, खूप सारे पुस्तक आहेत. एडी जाकू तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. एडी जाकू या पुस्तकातनी पृथ्वीवरील सर्वात आनंदी माणूस या माणसाचा संघर्ष आणि त्याने कसं ठरवलं की मी जिंदगीभर हसत राहील, कधीच रडणार नाही. त्याने ते ठरवलं तर त्याने ते करूनच राहील. तो जिंदगीभर कधीच रडला नाही, कारण की त्याला हे होतं, त्याने माइंडसेट झालतं की मी कधीच रडणार नाही, काहीच नाही करणार, माझ्या तोंडावर नेहमी स्मित राहणार. जसं तुम्ही पण जसं ठरवलं तसंच होणार. जसं तुमच्या दिमागाने ठरवलं ते तुम्ही नक्कीच एकदा माइंडसेट करून पहा. आणि मेडिटेशन दररोज करणे चांगले आहे. तर माइंडसेट कसं करावं, माइंडसेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या दिमागाला एक सिग्नल द्या की मी दररोज लवकर उठेन. तर लवकरच उठायचं, असं आळस नाही करायचा. आणि बोलण्याची पद्धत जरा सुधारायची. दररोज कोणाचे ना कोणाचे व्हिडिओ पाहायचे. ध्रुव राठी झालं, माझे व्हिडिओ पाहायचे. असे चांगले व्हिडिओ पाहायचे की ज्याने आपल्याला बोलायची, ते कसे बोलते त्याच्यावर आधारित आपल्याला ते लँग्वेज भेटली पाहिजे. आणि ते कसे बोलते, त्याची स्टाईल कशी आहे याचे पण आपल्याला हे भेटले पाहिजेत. तर आपल्याला हे धरून चालायचं आहे की आपण कधीच हारणार नाही, आपण जिंकणार. असं पण नाहीये की जिंकणं सर्व आहे.
तर असं पण नाहीये की जिंकणं सर्व आहे, पण आपण जिंकलं पाहिजेत, कारण आपली जेवढी जिंकण असन तेवढंच आपल्याला वडखण असन. तर आपण जिंकलंच पाहिजेत. असं पण नाही की आपण हरावं, आपण जिंकावं. आणि सर्वात पहिले तर आपण जास्त हे नाही म्हणायचं की मी हुशार आहे. तर आपण असं समजायचं की मी मॅड आहे. कारण की आपल्याला असं समजलं की मी मॅड आहे, तर आपला दिमाग ऑटोमॅटिक दिमागाला सिग्नल देते आणि दिमाग म्हणते आपण तर मॅड आहे, आपल्याला तर काही येणार नाही, तर आपण फक्त अभ्यास करावा, याचा ब्रेनला सिग्नल जाते. तर मी जे ट्रिप सांगितलंय ते तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि या पुस्तकाचं नाव आहे आपण जिंकू शकता. हे बुक ना खूप चांगले, हे पुस्तकाचा रायटर आहे शिव खेडा यांनी हे पुस्तक खूप चांगल्या प्रकारे मांडणी केलेलं आहे आणि याच्या ठिकाणी खूप चांगले थॉट्स आहेत. हे तुम्ही काही पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजेत. तुम्ही काही आमचा व्हिडिओ नक्कीच बघा राजरत्न बुक जर्नीवर. तर धन्यवाद, थँक्यू.